मित्र नमस्कार. मित्र आपणा सर्वांना नवीन वर्ष 2025 हे इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालंय, त्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा विषय सुरू करण्यापूर्वी एक खुलासा, तो असा की आज जे तुम्ही काही ऐकणार आहात निमित्त नवीन वर्षाचं जरी असलं तरी त्या गोष्टी तुम्ही केव्हाही ट्राय करू शकता आणि आपल्या आयुष्यात एक नवं पर्व आणू शकता. विषय आहे नवीन वर्षातल्या संकल्पांचा. नवं वर्ष येणार असं म्हटलं की आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न येतोच, तो म्हणजे संकल्प. आता कुठला विषय आपण घ्यायचा संकल्प म्हणून याची खूप चर्चा होते. अनेक लोक असा संकल्प सोडतात देखील. मात्र अनेकांचा अनुभव असा आहे की तो संकल्प पाळणं काही जमत नाही आणि मग आपण ते संकल्पाचा नाद सोडून देतो. असं होऊ नये यावर्षी म्हणून मी अशा काही साध्या सोप्या संकल्पांची यादी आपणासमोर आणलेली आहे. असे 25 संकल्प 2025 साठी. यातले काहीही तुम्हाला सांगता येतील इतरांना, काही तुमच्या पुरते राहतील. मात्र यातले अगदी काही जरी तुम्हाला पाळता आले तरी तुमच्या आयुष्यात एक नवं पर्व आल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. तेव्हा जाणून घेऊया असे हे कुठले साधे सोपे संकल्प आहेत जे तुम्हाला नवी ऊर्जा मिळवून देतील. मित्र नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं स्वागत करतोय. 2025 साठीचे 25 संकल्प कुठले निवडायचे याचा जेव्हा विचार केला तेव्हा आज आपल्या समोर म्हणजे आपल्या सर्वांसमोरचे जे आव्हानं आहेत, विशेषतः शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक अशा सगळ्या आव्हानांचा विचार करून ज्यातनं आपल्या व्यक्तिमत्वाला एक नवी ऊर्जा मिळेल, नवी दिशा मिळेल, अशा काही संकल्पांची, साध्या सोप्या संकल्पांची यादी मी बनवलेली आहे. यातले काही संकल्प इतरांना तुम्हाला सांगता येतील आणि काही संकल्प मात्र स्वतःपुरतेच ठेवावे लागतील. ते इतरांना सांगण्याची आवश्यकता नाही. अशा संकल्पांचा देखील इथे समावेश आहे. या संकल्पांचं वैशिष्ट्य असं की ते तुम्ही कधीपासूनही त्याची अंमलबजावणी सुरू करू शकता. फक्त एवढंच की डिसेंबर उजाडू नये याची काळजी घ्या. चला आता सुरू करूया. कुठले संकल्प तुमच्या आयुष्यात नवीन पर्व आणू शकतील 2025 मध्ये, त्याची मी बनवलेली यादी. ती नेमकी काय आहे बघूया. आता सुरुवातीला जे संकल्प तुम्ही इतरांना सांगू शकता असे आहेत ते कुठले, तर प्रत्येक महिन्याला किंवा दर महिन्याला एक नवीन पुस्तक तुम्ही वाचायला घ्या. एक नवीन पुस्तक प्रत्येक महिन्यात तुम्ही वाचा. नवीन ह्याचा अर्थ असा की जे तुम्ही आधी वाचलेलं नाही ते. त्यातनं तुम्हाला विचार करायला चालना मिळेल, कल्पनाशक्तीला तुमच्या वाव मिळेल. संकल्प 2, एक तरी कॉम्प्लिमेंट रोज कुणाला तरी द्या. होतं असं की आपण इतरांचं कधी कौतुक करत नाही, कुणाला कॉम्प्लिमेंट देत नाही. मात्र हा एक छोटासा बदल करून बघा. रोज एक तरी कॉम्प्लिमेंट कुणाला द्या, पहा चित्र कसं बदलतं. तिसरा संकल्प, महिन्यातनं एक तरी मदत कार्य करा. कुणाला तरी काहीतरी मदत करा. ती मदत आर्थिकच असली पाहिजे असं नाही, ती तुम्ही व्यक्तिशः करू शकता. ती कुणाच्या आजारपणातली मदत असू शकते, कुणाला काही आणून द्यायचंय न्यायचंय अशी मदत असू शकते, किमान कुणाला लिफ्ट देणं ही देखील एक मदत असू शकते. कुणालाही संकट काळात काहीतरी मदत करा, हा देखील एक छान संकल्प असू शकतो. आणि जर तो तुम्ही पाळला तर त्याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळतील. पुढचा संकल्प असा की मित्रांना आपण फोन करा. म्हणजे आपण मेसेज जो करतो, फोनद्वारे मेसेज जो करतो त्यापेक्षा थेट फोन करा. फोन करून संभाषण ठेवा. हा जो एक भाग असतो संवादातला, त्यामुळे आपल्या संबंधांमध्ये खूप मोठा फरक पडतो, सकारात्मकता येते त्यामध्ये. त्यामुळे हा प्रयोग जरूर करून पहा. त्या दृष्टीने हा संकल्प महत्वाचा आहे, मित्रांना फोनवरती बोलणं. 6वा संकल्प म्हणजे तो आपल्या शरीराशी पण निगडीत आहे. तो आहे जिन्यांचा वापर करणं. ज्यांना ज्यांना शक्य आहे, जिथे जिथे शक्य आहे त्यांनी त्या अपार्टमेंटमध्ये जिना वापरायचा. जिन्यानी खाली उतरायचं किंवा वरती जायचं. लिफ्टचा वापर शक्यतो टाळायचा. त्यामुळे आपल्या शरीराला देखील चांगला व्यायाम मिळू शकतो आणि आपले पाय देखील ठणठणीत राहतील. पुढचा संकल्प म्हणजे कचरा करणं टाळायचं. आणि कचरा जर कुठे दिसला तर त्याचा निचरा करायचा किंवा तो गोळा करायचा आणि त्याची विल्हेवाट लावायची. आपल्यापुरतं आपण हा प्रयोग करू शकतो. हा एक खूप लॉंग टर्मचा आणि आपल्याविषयी इतरांच्या मनात सकारात्मकता जागा करेल असा हा संकल्प आहे. पुढचा संकल्प म्हणजे किमान 8 तास झोप घेणं.
किमान 8 तास सलग झोप घेणं हे आपल्या शरीराच्या दृष्टीने मनाच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. वैद्यकशास्त्राने त्याचे दाखले दिलेले आहेत. झोप जर चांगली झाली तर आपला शारीरिक मानसिक थकवा दूर जाईल, एक नवीन ऊर्जा आपल्याला कायम अनुभवायला मिळेल. म्हणून झोप सलग झाली पाहिजे, किमान 8 तास तरी झाली पाहिजे, हे कटाक्षाने पाळायला सुरुवात करा. पुढचा संकल्प म्हणजे या वर्षात एक तरी नवीन छंद जोडून घ्यायचा. कुणाला पुस्तक वाचायला आवडत नसेल, म्हणजे इतके दिवस तो छंद नसेल, तर तो छंद म्हणून कसा जोपासता येईल याकडे त्यांनी लक्ष द्यावं. संगीत आहे किंवा एखादी कलाकृती आपल्याला तयार करायची आहे, या सगळ्या गोष्टी छंदाच्या याच्यामध्ये आपण घेतो. त्यामुळे असा कुठलाही छंद जो आतापर्यंत तुम्हाला जडलेला नव्हता किंवा त्याला वेळ देता येत नव्हता, त्याला तुम्ही आवर्जून वेळ द्या या वर्षात. पुढचा संकल्प म्हणजे आपलं वार्षिक उत्पन्न जितकं आहे त्याच्या निम्म आपल्याला मिळतं आहे असं गृहीत धरून वर्षातले किमान 4 महिने त्या उत्पन्नावरती आधारितच आपल्या खर्चाचं नियोजन करायचं. त्यांनी खूप मोठा फरक तुम्हाला अनुभवायला येईल. जी नेहमी आपली आर्थिक अडचण असते, चणचण असते, त्यावरती मात करण्याचा एक उत्तम उपाय आहे. 4 महिने तरी, म्हणजे सलग 4 महिने असले पाहिजेत असं नाही, मात्र किमान 4 महिने उत्पन्न आपलं निम्म आहे असं गृहीत धरून त्याचं त्या महिन्याचं अंदाजपत्रक बांधायचं. तर हे असे 10 संकल्प तुम्ही सर्वांना सांगून त्या दृष्टीने निश्चित करू शकता आणि पावलं उचलू शकता. आता पुढं असे कुठले संकल्प आहेत जे तुम्ही इतरांना सांगण्याची गरज नाही, स्वतःहून हे तुम्ही ठरवायचं आहे आणि करायचं आहे, इतरांपुढे त्याची वाच्यता करायची नाहीये. असे कुठले संकल्प आहेत ते आता बघूया. सोशल मीडियापासून आठवड्यात 1 दिवस तरी पूर्ण वेळ सुट्टी घ्यायची. पूर्ण वेळ सोशल मीडियापासून दूर राहायचं. आठवड्यातनं किमान 1 दिवस. तुम्ही जितकं त्यापासून दूर राहाल तितकं तुम्ही स्वतःला गवसत राहाल. म्हणून हा एक प्रयोग जरूर तुम्ही आठवड्यात 1 दिवस करू शकता. पुढचा संकल्प म्हणजे रात्री झोपताना फोन पूर्ण वेळ बंद ठेवणे. हे दररोज शक्य जरी होत नसलं तरी आठवड्यातनं 1 दिवस तुम्ही हाही प्रयोग करू शकता. रात्री झोपतेवेळी फोन पूर्ण बंद करायचं. त्यामुळे तुमची झोपही व्यवस्थित होईल, त्यात कुठलाही व्यत्यय येणार नाही आणि फोनलाही जरा शांतता मिळेल. पुढचा संकल्प म्हणजे आपल्या कम्फर्ट झोन बाहेर जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एखाद्या अशा ठिकाणी तुम्ही भेट द्या जिथे तुम्ही पूर्वी गेलेला नव्हता, जिथे तुम्हाला जायची इच्छा नव्हती, मात्र तुम्ही आवर्जून तिथे भेट द्या, जेणेकरून तुम्हाला नवीन गोष्टी कळतील, वेगळी माणसं दिसतील, त्यांचं जगणं जाणवेल. हा प्रयोग जरूर करून पहा, तुम्हाला त्यातनं वेगळं काही अनुभवायला मिळेल. ती शिदोरी तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल. पुढचा संकल्प अर्थातच फार महत्वाचा आहे, तो म्हणजे व्यायाम. व्यायाम किंवा योगासनं हे आपण जर स्थूल असू तर आपण सडपातळ होण्यासाठी करण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःला छान वाटावं यासाठी करा आणि त्यात नियमितपणा ठेवा. हा संकल्प अगदी म्हणायला गेला तर साधा सोपा आहे. जे करायचंय ते आपल्याला छान वाटावं यासाठी करायचंय असं जरी मनाशी खुणगाठ बांधली तरी हे तुम्हाला सहज शक्य होईल. पुढे गॉसिपिंग बंद करा. आपण जे इतरांविषयी चर्चा करत असतो, कुजबूज करत असतो, ज्याला गॉसिपिंग असं म्हटलं जातं, त्यापासून दूर राहा. गॉसिपिंग बंद करा. अन्यथा तुमची समाजातली किंवा मित्र परिवारातली जी प्रतिमा आहे ती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. त्यापासून दूर राहा. याच यादीतला 6वा संकल्प, महिन्यातून 1 दिवस तरी स्वयंसेवक म्हणून कुठल्या ना कुठल्या उपक्रमात सहभागी व्हा. विशेषतः सामाजिक उपक्रमात, व्हॉलेंटिअर आपण ज्याला म्हणतो. असं काम केल्याने तुमच्या मनाला एक वेगळं समाधान मिळेल आणि त्याचा समाजाला देखील फायदा होईल. आणखी एक संकल्प तुम्हाला करता येईल, तो म्हणजे मल्टीटास्किंग करायची जी सवय आहे त्यापेक्षा थोडंसं पलीकडे जात एखाद्या कामावरती फोकस करण्याची सवय लावा. हा संकल्प तुम्ही यशस्वीपणे करू शकलात तर वर्ष अखेर तुम्ही एक नवीन स्किल डेव्हलप केलेलं असेल. पुढचा संकल्प असा, तो म्हणजे सोशल मीडियावरती व्यक्त होणं. सोशल मीडियावरती व्यक्त एकतर कमीत कमी व्हा आणि जर होत असाल तर आपल्या प्रतिक्रिया अतिशय संयमित शब्दात द्या, कमीत कमी शब्दात द्या. आपल्या प्रतिक्रियेमुळे कुणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. आता 9वा संकल्प, महिन्यातला 1 दिवस असा काढा की जो तुम्हाला तुमच्या जवळ घेऊन जाईल. विशेषतः रविवार. या दिवशी तुम्ही तुमची आवडती गाणी, जुनी गाणी किंवा कविता, जुने
जुन्या गोष्टी किंवा वाचन ह्या सगळ्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत किंवा या सगळ्यांचा आस्वाद स्वतःपुरता घ्यायचा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता. स्वतःतलं एक महत्वाचा बदल तुम्हाला यातून जाणवेल. संगीत वाचन यासाठी तुम्ही हा वेळ स्वतःला द्या. महिन्यातला एक रविवार कुठलाही. पुढचा म्हणजे सोशल मीडियावरती न टाकता, सोशल मीडियावरती पोस्ट न टाकता एक प्रवास करा आणि पहा आपण आपल्यासाठी जे करतो त्याचं मोल किती वेगळं असतं. ते तुम्हाला विलक्षण समाधान देऊन जाईल. आपल्याला कुणी लाईक करावं आणि त्याची प्रशंसा करावी किंवा हेवा करावा असं वाटण्यापेक्षा आपल्या स्वतःला आपण गवसण्यासाठी असा एक छोटासा प्रयोग करून बघा. पुढचा संकल्प म्हणजे स्वयंपाक करायला शिका. जर तुम्हाला येत नसेल तर दर आठवड्यात एक तरी पदार्थ तुम्ही घरी स्वतः बनवा. इतरांना त्याचा आस्वाद घ्यायची संधी द्या. तुम्हाला त्याचा नक्की वेगळा आनंद मिळू शकेल. पुढचा संकल्प म्हणजे आपल्या जवळच्या मित्रांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर स्वतःच्या हस्ताक्षरात द्यायचा प्रयत्न करा. तुमच्या हस्ताक्षरात तुमचं मन देखील अडकलेलं असतं आणि ते जशाच तसं समोरच्या व्यक्तीपर्यंत तुमच्या भावना पोहोचवतं. त्यातून मिळणारा जो आनंद तुम्हाला आणि त्याला देखील हा काही अवरोध असतो ते तुम्ही यातून अनुभवू शकता. पुढचा संकल्प म्हणजे तक्रारखोर आणि नकारात्मक लोकांपासून कटाक्षाने दूर राहा. अशा लोकांमुळे तुमच्या मानसिकतेवरही वेगळा परिणाम होत असतो. तुमच्या कामावरती त्याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा की जे नकारात्मक आहेत, जे कायम तक्रारखोर आहेत, इतरांविषयी काही ना काही बोलत असतात. अशा लोकांपासून कटाक्षाने दूर राहा. आणखी एक संकल्प जो तुम्हाला पुन्हा स्वतःच्या जवळ घेऊन जाईल तो म्हणजे न ठरवता केलेला प्रवास, ज्याला आपण उत्स्फूर्त प्रवास असं म्हणू. मॅप न लावता एखादा प्रवास तुम्ही असा करू शकता की ज्यातून तुम्ही स्वतःला एक वेगळी वाट करून द्याल. त्या वाटेने जाल, तिथली मजा, तिथला आनंद घ्याल. तो आनंद तुम्हाला खूप वेगळं समाधान मिळवून देईल. या यादीतला सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा संकल्प म्हणजे झोपायला जातेवेळी आनंदी वृत्ती ठेवा. तुम्ही जर आनंदी वृत्तीने शांतपणे समाधानाने जर झोपाल तर येणारा दिवस तुम्हाला त्याहून दुप्पट आनंदी जाईल यात शंका नाही. त्यामुळे या साध्या सोप्या गोष्टी, या साध्या सोप्या संकल्पांना जर तुम्ही न्याय देऊ शकलात तर तुम्ही स्वतःमध्ये एक नवीन बदल घडलेला पाहू शकता. इतरांनाही ते दिसू शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला मला नक्की कळवा. हा जर भाग तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे मलाही असे नवीन विषय घेऊन येण्याचा जो मी संकल्प केला आहे त्याला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला देखील हे नवीन वर्ष खूप उत्तम जाईल यात मला शंका नाही. धन्यवाद.